शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेच्या दोन्ही गटांना आणि कार्यकर्त्यांना निकालाची प्रतीक्षा आहे। 4 वाजता महानिकाल येईल। काय वाटतं, विधानसभा अध्यक्षांकडून काय अपेक्षा आहे? खरं तर विधानसभा अध्यक्षांकडून गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सगळे सुनावणी घेतली आणि त्यामुळे कायद्याच्या बाजूने निकाल घेतला तर निश्चितपणे तो निकाल आमच्या बाजूला लागेल। याआधी सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुनील प्रभूंचाच व्हीप मान्य केलेला आहे आणि सुनील प्रभूंच्या व्हीपप्रमाणेच आम्ही गेले 5 वर्ष म्हणजे जवळजवळ 4 वर्ष आम्ही सुनील प्रभूंच्या व्हीपप्रमाणे वेळोवेळी मान्य करत होतो आणि कालच्या अध्यक्षाच्या निवडीच्या वेळी सुद्धा आम्ही सुनील प्रभूंचाच व्हीप मान्य केलेला आहे। त्यामुळे आम्ही व्हीपचं उल्लेखन केलं नाही, हे कागदोपत्री हे सगळं सिद्ध आहे। परंतु सत्ता आणि सत्य यामध्ये मोठा जो फरक आहे तो आजच्या दिवशी तो निश्चित दिसून येईल आणि त्यामुळे सत्याच्या बाजूने आम्ही आहोत। आमच्यावर सत्याच्या बाजूने असल्यामुळे आमच्यावर लोक आहेत, त्यामुळे निर्णय काही असला तरी लोक आमच्यावर आहेत एवढं मात्र निश्चित आहे। तुम्ही म्हणालात सत्याच्या बाजूने आम्ही आहोत, मात्र सत्ता आणि सत्य हाही तुम्ही उल्लेख केलेला आहात। विधानसभा अध्यक्षांच्या कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरती उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं होतं। अशा भेटीगाठीवरती आणि एकूणच आत्तापर्यंतच्या सुनावणी दरम्यान जे झालं किंवा तुम्ही जे काय आरोप केले त्यावरून आजच्या निकालाकडे कसं पाहताय? नाही, खरं तर आजचा निकाल गेल्या वर्षभराच्या पार्श्वभूमीवर कसा येईल हे लोकांना सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या पार्श्वभूमीवर येता का मला एवढंच आमचं म्हणणं आहे की वर्षभरामध्ये जी पार्श्वभूमी होती तर योग्य पद्धतीने कायद्याच्या मेरिटप्रमाणे ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने मध्ये निर्देश झालेत, खरं तर निर्णय आधीच झाला पाहिजे होता। आता निर्णय झाल्यानंतर आपण बघितलं असाल की सत्ता पक्ष फोडण्याचं काम झालं, सत्ता उपभोगण्याचं काम झालं, तरी पण लोकांच्या मनामध्ये लोकांच्या दरवाजामध्ये खरी शिवसेना कोण आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या बाजूनेच निकाल झाला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे लोक आज निकालाकडे अपेक्षित बघतात आणि त्यामुळे आम्ही पण जी सत्य बाजू आहे ती आम्ही सत्य बाजूच्या बाजूने राहिलो आहे। त्यामुळे जो काय निकाल होईल त्या निकालाला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहे, परंतु आम्ही सत्याबरोबर आहोत आणि सत्याच्या बरोबर लोक आहेत एवढं मात्र निश्चित आहे। निकाल फक्त अपात्रतेचा नाही आहे तर शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं भवितव्य ठरवणारा आजचा निकाल आहे। सुप्रीम कोर्टाचे दरवाजे दोन्ही गटासाठी उघडे असणार आहेत। कोणाच्या बाजूने निकाल लागतो, कोणाच्या बाजूने नाही लागत आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे कोण ठटवणार म्हणायची तयारी केली? नाही, आज आपण बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाने याआधी सुद्धा वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये आता निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्ष सुप्रीमकडे जाईल। परंतु आपण म्हटलं की शिवसेनेच्या भवितव्याचा हा निकाल नाही, कारण शिवसेनेचं भवितव्य ज्यावेळी शिवसेना फुटली तरी लोक शिवसेनेवर राहिलेत। आजही त्याच ताकदीने त्याच उमेदीने शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर राहिले, त्यामुळे शिवसेनेच्या भवितव्याचा हा निर्णय होऊ शकत नाही, हा सत्तेच्या भविष्याचा निर्णय होऊ शकतो। त्यावेळी मशाल चिन्ह ठाकरेंना मिळालेलं होतं आणि शिवधनुष्य त्यांना गेलेलं होतं, त्यावेळी काहीही झालं तरी आम्ही ठाकरेंसोबत हा एक नारा तुम्ही दिलेला होता, निष्ठावान शिवसैनिकांनी नारा दिलेला होता। आज संध्याकाळपर्यंत काय चित्र असेल? खरं तर आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ज्या शेवटचा आमदार असेपर्यंत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आहोत। अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनी वेगळा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये अनेक अडचणीला मात देऊन सुद्धा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो आहोत आणि या पुढच्या काळामध्ये ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी खरं तर आपण बघितलं असाल की अनेक इतिहासामध्ये बघितलं की अनेक गोष्टीमध्ये ज्यावेळी सत्याच्या बाजूला होतं त्यावेळी अडचणी येतात, परंतु कधीतरी हे सत्य लोकांसमोर येतं आणि त्याप्रमाणे ते येईल अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक। आणि सत्ता आणि सत्य हे 2 गोष्टी आहेत, मात्र आम्ही सत्याच्या सोबत आहोत आणि निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत महानिकाल नेमका काय असतो आणि किंवा काय लागतो आणि त्यानंतरचं चित्र कसं असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।